नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये थेट तुमच्या खात्यावरती DBTद्वारे जमा केले जाणार आहेत. त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये थेट तुमच्या खात्यावरती DBTद्वारे जमा करण्यात येणार आहेत. मात्र या ठिकाणी तारखेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून तारीख नव्यानं जाहीर केलेली आहे. त्यामुळे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता येणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. कारण राज्य आणि केंद्र सरकारनं तारखेमध्ये बदल केलेले आहेत. त्यामुळे नवीन तारीख राज्य आणि केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी मोठी बातमी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला अखेर मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे. मात्र याआधी मी तुम्हाला काही तारीख सांगितलेली होती, मात्र त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता. आता राज्य आणि केंद्र सरकारनं त्यांच्या हप्त्याची नव्याने तारीख जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचा पाहायला या ठिकाणी मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, आता विषय न लांबवता थेट आपण मुद्द्यावरती हात घालणार आहोत. पण याआधी काही महत्त्वाची माहिती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, कारण आत्ताच ताबडतोब तुम्हाला काही महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत. जर हे कामं केली नसतील तर फक्त तुमच्याजवळ 2 ते 3 दिवसाचा वेळ आहे आणि या 2 ते 3 दिवसाच्या वेळामध्येच तुम्हाला या सर्व प्रक्रिया करायच्या आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, मी वारंवार सांगत असतो की PM किसान योजनेसाठी किंवा नमो शेतकरी योजनेसाठी एक महत्त्वाची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ती अट म्हणजे फार्मर ID. बघा, फार्मर ID शिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा असेल किंवा PM किसान योजनेचा 24वा हप्ता असेल, तुम्हाला फार्मर ID शिवाय मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आत्ताच उठा आणि आपल्या बँकेची अपडेट पहा, बँकेचं खातं सक्रिय आहे का नाही ते पहा, कारण ही जी काही रक्कम आहे ती थेट DBTद्वारे तुमच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. त्यामुळे तुमची eKYC बाकी असेल किंवा तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करा. जर या तुम्ही चुका दुरुस्त केल्या नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा असेल किंवा PM किसान योजनेचा 24वा हप्ता असेल तो तुम्हाला मिळणार नाही आहे. तात्काळ उठा, या सर्व प्रक्रिया करून घ्या आणि तुम्हाला नमोचा 9वा असेल किंवा PMचा 24वा हप्ता असेल तो अगदी सहजपणे मिळून जाईल. त्यामुळे या प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर तुमच्या खात्यावरती कधी येणार आहे ते देखील आता या ठिकाणी पाहूया. बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे थेट तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. ही जी काही रक्कम आहे ती DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, नीट ऐका, नीट लक्षपूर्वक बघा. येणाऱ्या 28 ऑगस्ट 2026 म्हणजे रक्षाबंधन या दिवशी आहे आणि याच दिवशी PM किसान योजनेचा 24वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे, अशी या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना थेट 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.